तुम्हाला की नाही एकदम खेड्यामधलं लग्न अनुभवायचं आहे का? तर चला तुम्हाला हळदी पासून दाखवतो. तर काय लय गावकरी मित्रांनो, मी आपला माणूस म्हणून म्हणतो, जसं दिसतंय तसं नसते म्हणूनच जग फसते भाऊ. तसं आज आपल्या ताईचा हळदीचा कार्यक्रम होता. सर्वात पहिले तर वंशाला सुरुवात झाली आणि आपल्या इकडे कसं राहतं, सगळे सोयरे धायरे शेजारी पाजारी परंपरेनुसार सगळे काही गोळा होतात. आणि वंशाचा कार्यक्रम पार पडला ना, तेवढ्या तिकडे सोयऱ्यांसाठी शिदुरी पण बांधून घेतली आणि एकदम मस्त पैकी सोयऱ्यांसोबत गळाभेट पण करून झाली. आता सोयऱ्याला तर दिलं काढून, सोबतच छोटीशी गादी पण करून घेतली. आणि जे आपण आतुरतेने वाट बघत होतो ना, नवरदेवाचं पण आगमन एकदम सुंदरच्या फुलासोबत स्वागत करून घेतलं. त्याच्यानंतर मस्त पैकी नवरदेवाची पायती देऊन पूजा ते करून घेतली. नंतर आता नवरी आणि नवरदेवाला पाठावर बसून तांब्यातलं पाणी दृढीच्या माध्यमातून नवरी आणि नवरदेवाच्या अंगावरती टाकलं. तुम्हाला की नाही आता अशी गोष्ट दाखवतो, तुम्ही इतक्या वाढव तुम्ही आतुरतेने वाट बघत होत्या. ती म्हणजे आता हळदीला सुरुवात झाली. एकदम सगळ्या घरभारानं हळद लावली नवरदेवाला. या सोबतच या आजीबाईनं सुद्धा लावली हळद. इकडे सोबतच इकडे दोस्तांची पण हळद सुरू झाली आणि सगळे काही पिवळे चिटुका. तेवढ्या तिकडे आपले विराट पण नाचायला लागली. तसं आजचा आपल्याला मिनी ब्लॉग आपल्याला थोडासा जरी आवडला, छोट्याशा घरचा छोटासा फंक्शन तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून टाका आणि फॉलो एकदा नक्की करून टाका. तर चला, राधे राधे.